ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये सुदामदेव हे भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकापुरीला गेले। त्यांच्या पत्नीने आग्रह केला होता, तुमचे ते बालमित्र आहेत, जाऊन पहा आपल्या परिस्थितीत काय फरक पडतो। आणि पत्नीच्या आग्रहाखातीर ते द्वारकापुरीला आले। द्वारपालांनी त्यांना भगवंताजवळ नेऊन सोडलं। भगवंतांनी अत्यंत आदर सत्कार त्यांचा केला। त्यांना आपल्या सिंहासनावर बसवलं। आपल्या हाताने त्यांचे चरण प्रक्षालन केलं। साक्षात महालक्ष्मीने चौऱ्या ढाळल्या असा हा अलौकिक सोहळा तिथे झाला। अर्घ्यपाद्य पूजा दिली, आरती केली आणि हा सर्व सोहळा तिथे चालू असताना त्या आजूबाजूच्या काही ज्या स्त्रिया होत्या त्यांना मोठं आश्चर्य वाटू लागलं। त्या गरीब ब्राह्मणाच्या अंगावर हिरव्यागार नसा स्पष्ट दिसत होत्या। साक्षात महालक्ष्मी जवळ उभी होती। आणि ते पाहिल्यानंतर त्या अंतपुरातील ज्या स्त्रिया होत्या त्यांना आश्चर्य वाटलं। त्या आश्चर्यचकित झाल्या। त्या विचार करू लागल्या की मनेन कृतं पुण्यम अवधूतेन भिक्षुणा श्रियाहिनेन लोके अस्मिन् गर्हितेना धामेन च। त्या विचार करतायत। त्या म्हणू लागल्या की काय बाई या ब्राह्मणाचं भाग्य दिसतो कसा, त्याचा वेश कसा दिसतो, एकदम कळकट, अंगावर एवढ्या नसात दिसतायत, मांसाचा ठिकाणा नाही। योऽसौ त्रिलोक गुरुणाम त्रिनिवासेन संभूतः पर्यंकस्त श्रियाम हित्वा परिष्वक्तोग्रजो यथः। या निर्धर ब्राह्मणाच्या अंगावर जड कपडे नाहीत। अशा या भिक्षुकासारख्या दिसणाऱ्या माणसाने असं कोणतं बरं पुण्य केलं असेल की हे भगवान त्रैलोक्याचे गुरु त्रैलोक्यनाथ कृष्णाने त्यांचा एवढा आदर सत्कार करावा। एवढंच नव्हे तर त्यांच्या पलंगावर माता रुक्मिणी बसलेली आहे, साक्षात महालक्ष्मी आहे, पण तिलाही त्यांनी सोडून द्यावं। आणि या दरिद्री ब्राह्मणाला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मिठी मारून आलिंगन द्यावं। तेवढं काय किती पुण्य असेल या ब्राह्मणाची, अशा त्या मनामध्ये तर्क विचार करतायत। आणि भगवंताने त्याला विचारलं, सुदाम्या किती दिवसांनी भेटला रे? सुदाम्याचे डोळे भरून आले। सुदाम्याचे डोळे भरून आले। अमृताचा वर्षाव भगवंताच्या नेत्रातून सुदाम्यावर पुन्हा बहुत जन्माचे साकडे कोंदातले पुढे परब्रह्म सावळेगा। आणि त्यामुळे तिथे जो काही प्रसंग आहे, या ब्राह्मणाचं हे भाग्य पाहून
त्या सर्वच स्त्रिया मोठ्या आश्चर्यचकित झाल्या. भगवान श्रीकृष्णाने आपल्या बालपणाच्या त्या गुरुकुलातील पाठशाळेच्या जुन्या आठवणी काढल्या. ते बोलू लागले, कौटुंबिक विचारपूस केली. रम्य ते बालपण, दोघांनाही बोलता 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 त्या गतकाळामध्ये ते रमून गेले. अपि ब्रह्मण गुरुकुलात भवता लब्ध दक्षिणात समावृत्तेन धर्मज्ञ भारेढा सदशीनं वा. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे धर्मज्ञ ब्राह्मणा, आपण गुरुकुलातून आल्यावर बरेच दिवस झाले, एकमेकांना भेटले नाही. तो शेवटचा दिवस, सेंड ऑफ असलेला दिवस, आपण किती दूरवरपर्यंत एकमेकांना पुन्हा पुन्हा मिठाई देत होतो. ते आपले ते दिवस. बरं जाऊ दे, तुझं कसं काय चाललं आहे, असं म्हणून भगवान त्याला विचारताय. बरा आहेस ना तू? लग्न वगैरे झालं, मुलं बाळ? अशी कौटुंबिक अशी ही चौकशी भगवंताने केली. मला माहिती आहे तुझ्या एकंदरीत अशा या चर्येवरून दिसतं तू अनासक्त आहेस आणि तू ब्राह्मण आहेस, निष्पृह आहेस, गुरुसेवक होतास. आणि अशा वेळेस गुरुकुलातच द्विजांना आत्मज्ञान प्राप्त होत असते. त्यांचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार दूर झाला असेल. सुदाम्या, तू त्याच पात्रतेचा आहे रे. सवै सत्कर्मणाम साक्षात द्विजातेर्य संभवः आद्योंग यथाश्रमीनाम यथाहम ज्ञानदो गुरु. हे मित्रा, जन्मदाता पिता हा पहिला आपला गुरु असतो. नंतर औपचारिक शिक्षण देणारे जे कोणी असतात ते आपले द्वितीय गुरु असतात. आणि आत्मज्ञान प्राप्त करून देणारा जो तिसरा असतो तो आपला मोक्षदाता गुरु असतो. आणि तेच माझं स्वरूप आहे. या तिन्ही रूपामध्ये मी आहे. आणि खरं सांगू का, मी जेवढा गुरुसेवेने संतुष्ट होतो तेवढा इतर कोणत्याही उपायाने संतुष्ट होत नाही. गुरुसेवा ही माझीच सेवा आहे. गुरु साक्षात परब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश यांचं तिघांचं एकवटलेलं स्वरूप म्हणजे आपले सद्गुरू होय. त्यानंतर श्रीकृष्णाने एका पावसाळी रात्रीची जो प्रसंग होता त्याची सुदाम्याला आठवण करून दिली. तेव्हा ते गुरु मातेने दिलेले ते जे काही चणे त्याची आठवण, संदीपनी गुरूंनी दिलेला आशीर्वाद आणि संदीपनींचा आशीर्वाद ते सांगतायत. तुष्टोहम भो द्विजश्रेष्ठा सत्य संतु मनोरथा छंदास्य याततया यामानी भवन्त्विह परमं च. हे द्विजश्रेष्ठांनो, संदीपनी ऋषींचा आशीर्वाद आहे. मी तुमच्यावर संतुष्ट आहे. सुपल हो मनोरथ तुमरे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तुम्ही माझ्याकडून जे काही अध्ययन केलं ते तुम्हाला सर्व या जन्मी आणि पुढच्या जन्मीही सफल हो. गुरूंनी आशीर्वाद, जा जा पाखरांनो, स्नेह जागवीन मी आपला. वृक्ष जागेवरच असतो, पाखरं येतात आणि उडून जातात. तो वृक्ष सांगतोय की जा पाखरांनो, स्नेह जागवीन मी आपला. तेव्हा सुदाम्या म्हणाले, हे भगवंता, खरोखर आम्ही जो बालपणीचा काळ घालवला, तुमच्या सोबत घालवला, ते आमचं मोठं सौभाग्य आहे.
ही गोष्ट खरी. आणि तो बालपणाचा रम्य असा काळ यांना पुन्हा पुन्हा आठवतोय. वर्णन चाललं आहे, बालपणच्या आठवणी चालल्या आहेत, खूप गप्पा गोष्टी झाल्या. आणि भगवंतांनी सहज सुदाम्याला विचारलं, किम उपायानामानितं ब्रह्मण मे भवता ग्रहात अन्वप्युपाहृतं भक्तै प्रेम्ना भूरेव मे भवेत् भूर्यापि भक्तोपरूतं न मे तोषाय कल्पते. जाऊ दे सुदाम्या, बरं जाऊ दे, तू माझ्यासाठी घरून काय आणलंय रे? तू काय आणलेलं आहे? माझ्यासाठी काय आणलंय का? अरे माझ्या प्रेमळ भक्तांनी अगदी यचकिंचितही वस्तू माझ्यासाठी प्रेमाने आणली तर मी अतिशय ती मला प्रिय असते. परंतु भक्तिरहित अंतःकरणाने कितीही मोठी वस्तू मला अर्पण केली तितकी ती मला प्रिय नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति तदा भक्तिरुपहृत नामी प्रयतात्मनाः. जी व्यक्ती मला भक्तीने पान, फूल, फळ किंवा जल भक्तीने प्रदान करते, तिने जे काही अर्पण केलेलं असतं ती मोठ्या प्रेमाने मी स्वीकारतोय. सुदामा अत्यंत लाजळू आहे. संकोच त्याचा त्या ठिकाणी दिसतोय. संकोचशील स्वभाव. त्याला आपल्या आता पोह्यांची लाज वाटू लागली. आपण कुठे आलो? भगवंताच्या या द्वारकाधीशाच्या अगदी. हा त्रैलोक्याचा राजा आणि सांप्रत काळात अयोध्येचा राजा, याला काय पोह्याची भेट द्यायची? सुदाम्याने पोहे आणले होते. तो लपू लागला. ती पुरचुंडी जी आणलेली होती ती आपल्या उत्तरीय वस्त्रामध्ये लपवतो आहे. भगवंताने आपल्या मित्राच्या मनातल्या, तो केवळ मित्र नव्हता तर तो भक्त सुद्धा होता. आणि त्यामुळे त्याने, भगवंताने त्या सुदाम्याचा भाव ओळखला. त्या सर्व भावना जाणल्या आणि आपल्याकडे हा न सांगता कळे तुझं अंतरीचे गुज. परमात्म्याला सांगितलंच पाहिजे अशातला भाग नाही. त्याला न सांगता हे सगळं कळत असतं. इत्थम विचिंत वसनात चिरबद्ध द्विजन्मनः स्वयं जहार किम इदम इति पृथक तंडुलान. आणि असं म्हणून त्यांनी सुदाम्याने आणलेली ती भुचुंडी हातात घेतली. फडक्यात बांधलेले ते पोहे पाहिले आणि किम इदम इति, अरे हे काय आणलंय? हे काय आणलेलं आहे? नन्वे तदुपनितं मे परमं प्रीणनं सखे तर्पयन्त्यं गम्मा विश्वमेते पृथक कंडुला. अरे ही तर माझ्यासाठी अत्यंत आवडीची तू वस्तू घेऊन आलाय. ही अत्यंत आवडीची वस्तू आहे. अरे तू माझ्यासाठी आणलेले हे पोहे मलाच नव्हे तर सर्व चराचराला, विश्वाला तृप्त करणारे आहे. प्रेम की भिक्षा लाना रे भाई गुरु ने मंगाई है. प्रेम की भिक्षा लाना रे भाई
गुरु ने मंगाई है। पहली भिक्षा आटा लाना, बस्ती के अंदर कभी ना जाना, झोली भर के लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। प्रेम की भिक्षा लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। दूसरी भिक्षा पानी लाना, कुआ बावड़ी दोनों बचाना, कुआ बावड़ी दोनों बचाना, झारी भर के लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। प्रेम की भिक्षा लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। तीसरी भिक्षा लकड़ी लाना, जंगल के अंदर कभी ना जाना, मोली बांध के लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। प्रेम की भिक्षा लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। कहत कबीरा सुनो भाई साधु, कहत कबीरा सुनो भाई साधु, इस अर्थ को पढ़े ओई पंडित सयाना। प्रेम की भिक्षा लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। प्रेम की भिक्षा लाना रे बाबा, गुरु ने मंगाई है। भगवंताला प्रेमाची भिक्षा हवी। देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला। देवाला कायम दुष्काळात राहावं लागतं, कारण त्याला ही प्रेमाची भिक्षा कोणी खाऊ घालत नाही। आणि म्हणून भगवान सांगताय की सुदाम्या तू काय आणलं रे? इति मुष्टिम सकृज्जग्ध्वा द्वितीयां जग्मुमाददे, तावत् श्रीर्जगृहे हस्तं तत्परा परमेष्टिना। भगवंताने पहिली मूठ घेतली, आपल्या मुखात टाकली। उदरवर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्मम, ते यज्ञ कर्म होते। अखंड ब्रह्मांड तृप्त झालं। पहिली मूठ टाकली आणि दुसरी मूठ टाकणार तोच माता लक्ष्मीने, महालक्ष्मीने म्हणजेच रुक्मिणीने भगवंताचा हात धरला। म्हणाली विश्वात्मन, ही आपली पहिली एक जी मूठ आहे, तिने साऱ्या विश्वाला तृप्त केलेला आहे। आणि ही जी मूठ आहे मनुष्याला इह आणि परलोक या दोघांची प्राप्ती करून देते। भगवंता, आता मला दुसरी मूठ द्या, कारण मी तुमची प्रकृती आहे। परमात्मा तुमच्या प्रकृतीचंच रूप घेऊन मी ही सृष्टीमध्ये पालन पोषण सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, मी तीच आहे। सर्व चराचर सृष्टींना अन्नदाती अशी मी तीच आहे। सुदाम्याचं वर्णन काय करावं? सुदाम्या भगवंताचा श्रेष्ठ भक्त, परंतु उदासीन प्रवृत्तीचा। उदासीन या शब्दाचा अर्थ कंटाळलेला
किंवा काही आपल्याला काही संबंध नाही असा नाही. उदासीन उत अधिक आसीन. सर्वसामान्य जीव जंतू संसारी व्यक्तीच्या स्वभाव वर्णनातून किंवा मनोभावनेतून उत म्हणजे त्याचं स्थान वर असतं. उत आसीन तो ही जे स्तर आहे सामान्य जनतेचा, सर्वसामान्य माणसाचा, हा स्तर त्या ओलांडून किंवा तो उच्च स्तराला पोहोचलेला असा महात्मा असतो, त्याला उदासीन म्हणतात. ब्राह्मणस्त्वां तु रजनीं उषित्वा अच्युत मंदिरे भुक्त्वा पीत्वा सुखं मेने आत्मानं स्वर्गतं यथा. अत्यंत उदासीन त्याचा जीवनाचा, मनाचा, भक्तीचा, ज्ञानाचा सर्वच प्रकारचा स्तर हा उंचावलेला होता. कारण तो भगवंताचा असा आंतरिक भक्त होता. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा निवृत्ती हा खांद्यावरी ज्ञानोबाचा हात धरी. ज्ञानोबाचा सहा भक्तांचा माता होऊन राहिलेला परमात्मा. आणि भक्त ही कशी सुदाम्याची कशी ती अवस्था होती. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाशा विसरोनी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. तुका मळे सत्य कर्मा भावे साह्य. तुका मळे सत्य कर्मा भावे साह्य. घातली या भया नरका जाणे. घातली या भया नरका जाणे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहवादातून वर आलेले, भौतिकवादाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेले असे हे सर्व संत महात्मे. आणि त्या संत महात्म्याच्या श्रेणीमध्ये सुदाम्यांचा सगळ्यात मोठा अधिकार आहे हे आपण याच्यातून पाहू शकतो. भगवानही सुदामा त्या रात्री भगवंताच्या महालातच भगवंतानी त्याला मुक्काम ठेवून घेतलं. त्याला खाऊन पिऊन त्याला जेवढी त्याची सेवा करता येईल नोकऱ्यांकडून भगवंताने सुदाम्याची सेवा करून घेतली नाही, तर स्वतःच्या हाताने कालावाटी एकमेकाच्या मुखामध्ये ते घास भरवत आहेत. बालपणाची आठवणी येत आहेत. आणि सुदामा अत्यंत प्रसन्न झाला. त्याला असं वाटायला लागलं की आपण या सुखामुळे तर असं वाटायला लागलं की आपण प्रत्यक्ष स्वर्गामध्ये आहोत. भुक्त्वा पीत्वा सुखं मेने आत्मानं स्वर्गतं यथा. आपण स्वर्गातच आहोत अशी ती परिस्थिती किंवा अशी त्याची मानसिक अवस्था निर्माण झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवंताने त्याला आता निरोप जायचं, 2 दिवस राहिला. आणि त्याने सांगितलं की कृष्णा आता मी येतो. भगवंताचा निरोप घेत आहेत आता सुदाम्या. भगवंतानं त्याला मिठी मारली. त्या जुन्या आठवणी मिठी मारलेली आहे. कारण
भगवान आणि संत हे एकच रूप आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. जासी नाही अपंगिता जासी अपंगिता नाही त्यासी झरी जो हृदयी. त्यासी धरी जो हृदयी. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. दया करणे जे पुत्रासी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. तोची भगवंताची मूर्ती. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अत्यंत भगवंताला मिठी दिल्यानंतर त्याला निश्चितच अत्यंत भरून आलं. कृष्णा, मला अभिमान वाटतो रे, तुझ्यासारखा पूर्णावतार भगवंत माझा स्वाध्यायी होता. कारण मित्राजवळ जेवढा मनुष्य बसतो, जेवढा खुलतो, जेवढा बोलतो, तेवढा कोणाच जवळ बोलत नाही. आपण लाकडं तोडायला जात होतो जंगलामध्ये, तेव्हा तू आणि मी किती गप्पा करायचो. माझ्याने ओझं धरवलं जात नव्हतं. तू ते ओझं उचलायचा, म्हणायचा नको रे सुदाम्या, तू फार बारका आहेस रे, नको, मी धट्टा कट्टा आहे, मी घेऊन जातो. मी म्हणायचो नको रे, तू राजपुत्र आहेस, राजपुत्र आहेस. सुदाम्या असं नको बोलू रे, राजपुत्र असलो तर मी तुझा मित्र आहे, तुझा सखा आहे, तुझा सोबती आहे, तुझा सुहृद आहे. अशी आपली त्या ठिकाणी बोला चाली व्हायची. आणि सुदाम्याला वाटू लागलं आजी जन्म सुफळ झाला गे माई. आजी जन्म सुफळ झाला गे माई. देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. सोनी सोनी याचा दिवस आज अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. गोविंदा रे तुझे
ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. सुदैमा एक 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 भगवंताच्या विषयी त्याच्या अंतःकरणात अशी गर्दी करता आहे विचारांची. त्याला क्रम नाही. कोणता विचार केव्हा येईल, मागून येईल का पुढून येईल, आधी येईल का नंतर येईल, याला जशी गर्दी होते, फार रेटारेटी होते, आणि त्या रेटारेटीमध्ये जो तो मागचा पुढचा इकडे तिकडे ढकलला जातो, तशी विचारांची गर्दी त्याच्या मनामध्ये होत आहे. खरंच आजचा दिवस सोन्याचा आहे. आणि मी अमृतदृष्टी तुझी ही पाहिली आहे भगवंता. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी. पाहता पाहता मनाना पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. वेद जया लागी नित्य वाखानी ती, वेद जया लागी नित्य वाखानी ती. तू हा वेद मूर्ती पांडुरंग, तो हा वेद मूर्ती पांडुरंग. सुद्धा मी एक एक आठवतोय. कृष्णा, तू आम्हाला केव्हा केव्हा वेणू वाजून दाखवत होता. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. तुझा नाद ऐकत होता, माझं मन मोहून जात होतं. आणि भगवंता अशा प्रकारची ती त्यांचं बोलणं आहे. थोडेसे चालतात पुन्हा उभे राहतात, थोडेसे चालतात पुन्हा उभे राहतात, लवकर लवकर पाय निघत नाही. भगवंताने जे काही आदरातिथ्य केलं होतं, त्या आदरातिथ्याने सुदामा भारावून गेला होता. त्याच्या नेत्रामध्ये अश्रू येत होते. तो जाताना त्याला निरोप दिला भगवंताने. ये बर सुदामा, अहो ब्रह्मण्य देवस्य दृष्टा ब्रह्मण्यता मया, यद्दरिद्रतमो लक्ष्मी म्लिष्टो बिभ्रतो रसी. खरोखर मी भगवंताची ब्राह्मण भक्ती पाहिली. सुदामा विचार करतोय. तसं पाहिलं तर त्या भगवंताच्या वक्षस्थळावर प्रत्यक्ष महालक्ष्मीचा वास, श्रीवत्सलांसन अशा वक्षस्थळाला माझ्या वक्षस्थळाचा स्पर्श झाला. आज पुरले कोडे बहुता जन्माचे साकडे. मला भगवंताने स्वतःच्या पलंगावर बसवलं. रुक्मिणीने मला पंख्याने वारा घातला. शुश्रूषया परमया पाद संवादनादिभिः पूजितो देवदेवेन विप्रदेवेन देववत. देवादिदेव अशा भगवंताने सुद्धा विचार करतोय, माझी पाद्यपूजा केली, माझे पाद संवादन केलं. सुदाम्या, तू पायी चालून आलास रे, तुझे पाय दुखले असते. भगवंता, मी तुझे पाय चेपून देतो. त्याच्या पायाला भगवंताने सुंदर सुवासिक असं चंदनाचं तेल लावलं. हे सर्व सुदाम्या आता आठवतोय. प्रत्यक्ष देव समजूनच माझी भक्तिभावाने त्याने पूजा केली. सुदाम्या म्हणतो, खरोखर मी खरोखर धन्य आहे. आणि नंतर सुदाम्याला मात्र भगवंताने परत जाताना काही दिलं नाही. सुदाम्याने तरी मुठभर पोहे आणले होते, भगवंताने त्याला बरोबर काही दिलं नाही.
जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. सुदाम्याने विचार केला, धन धान्य पैसा दिला असता तर कदाचित मी स्खलित झालो असतो. कृष्णा, खरोखरच मित्रा, खरोखर तू या जगाचा सुहृद आहेस. मी ज्याच्यासाठी आलो होतो ती माझी इच्छा पूर्ण झाली. हवे तुझे दर्शन मजला, नको गो ज्वारी, प्रभू तुझ्या दारी आलो, होनी भिकारी रे, होनी भिकारी. तुझ्या दर्शनासाठी आलेलो होतो. आणि अधनोऽयं धनं प्राप्य माद्यन्युच्चैर्न मां स्मरे, इति कारुणको न्यूनं धनं मे भुवि ना ददात. सुद्धा विचार करतो, भगवंताने आपल्याला धन नाही दिलं. कदाचित भगवंताने विचार केला असेल की या दरिद्र ब्राह्मणाला जर आपण धन दिलं तर हा आपल्याला विसरून जाईल. दुःख में तो सब कोई सुमरे, सुख में सुमरे ना कोई. दुःख तर कोणी परमेश्वराला आळवतो, आठवण करतो, पण सुखाचे दिवस आले तर वेळ नाही. या आधुनिक काळातला सगळ्यात मोठा असा हा मंत्र कायमच जपला जातो. कोणालाही काही विचारलं तो म्हणतो वेळ नाही. भरपूर वेळ असतो, खोटं बोल नाहीये. खोटं बोलतात ते मोबाईल घेऊन तासन तास बसलेला असतो. मोबाईलला म्हटलं की वेळ नाही. कोण काय बोलतो हे ऐकायला येऊ नये म्हणून त्याची सोय त्या ठिकाणच्या यंत्रणेत असते. कानामध्ये ते घालून घेतात स्पीकर, म्हणजे बाहेर त्याचा ऐकायलाच नको. वेळ नाही, वेळ नाही हा शब्द फक्त बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला दिसतं. जे टॉयलेटला जातात त्यांना भरपूर वेळ असतो. मी पाहतो काही वेळेस काही ठिकाणी गेलो आहे, तास तास येत नाहीत बाहेर. फोन सुद्धा तिथेच घेऊन जातात, वर्तमानपत्र सुद्धा तिथेच घेऊन जातात. तिथे भरपूर वेळ आहे आणि कोणाला बोलायचं असेल तेव्हा त्याला वेळ नाही, त्याला वेळ नाही अशी सबब लोक सांगतात. परंतु त्यामुळे या गोष्टीने माणसं तुटत चाललेली आहेत. आणि म्हणून हृदयात राहून सुद्धा परमात्मा आपल्याशी बोलत का नाही? कारण तो आधीच विचार करतो की याला या व्यक्तीला, या माणसाला वेळ नाही, त्यामुळे तोही गप्प बसून राहतो. असा हा प्रकार आहे. सुदाम्यांनी आणि श्रीकृष्णाने फार मस्त गप्पा मारल्या, खुलून गेले. आणि तो विचार करतोय मला धन दिलेलं नाही. त्याचं कारण हे असे की कदाचित मनुष्य त्या धनसंपत्तीने विसरतो म्हणून त्याने आपल्याला हे दिलं नसेल. परंतु एक नवी ऊर्जा घेऊन सुदाम्या आता आपल्या घराकडे निघतोय. तो आपल्या घराकडे निघाला, त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. आता हा परतीचा प्रवास होता. कन्या सासुरासी जाय, मागे परतुनिया पाहे. कन्या सासुरासी जाय, तैसे झाले माझे मना, केव्हा भेटसी नारायणा. कन्या सासुरासी जाय, जीवना वेगळी मासोळी. तैसा तुका
तळमळी कन्या सासुरासी जाय, अशी अवस्था सुदाम्याची झाली. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता जावे ऐसे मना ऐसे वाटे ना नारायणा, सुरवाडिकपणे येथे सापडलो केने, आता जावे ऐसे मना येत नाही नारायणा. असा हा जो काही प्रकार आहे तो इथे झाला. मजल दर मजल करीत सुदाम्या आता आपल्या नगरीकडे आला. आणि नगरीकडे आला. चांगले 4-5 दिवस त्याचा प्रवास, ना गाडी ना घोडागाडी. सुदाम्या आपल्या पायाने चालतोय. 2 पायांनी त्याचा हा प्रवास होता. ते 2 पायांनीच तो गेला आणि 2 पायांनीच परत आला. भगवान त्याच्यासाठी काही व्यवस्था केली नव्हती. ते त्याचे 2 पाय होते, श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास या 2 पायांनी सुदामा चालत होता. 4 दिवस लागले. सुदामा आणि आपल्यामध्ये फरक आहे. आपण नेहमीच भगवंताच्या विषयी संशय आणि अविश्वास हे जोडे घालून जात असतो. देव आहे का नाही, आहे तर का दिसत नाही, तो का भेटत नाही, हा संशय आणि हा विश्वास. आज कुठे होतं का देव? खांबामध्ये कधी देव राहतो का? हे जे काही प्रकार आहे, अज्ञाश्च अश्रद्धानस्य संशयात्मा विनश्यती, भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि तेच आपण त्याच पायांचा वापर करतो. परंतु सुदाम्या हा श्रद्धा आणि विश्वास याच्याने चालतोय. आणि म्हणून तो आता आपल्या गावात येतोय. तर घराजवळ आला तर काय, नगरीजवळ येतोय. त्या बाहेरनच त्याला नगर रचना पूर्णपणे बदललेली आहे असं दिसलं. जुनी घरं, पेठा या सर्व तिथे दिसेनाशा झाल्या. आणि सर्वत्र धनाढ्य वैभवशाली असे लोकांचे वाडे त्याला दिसू लागले. सुदामा हे सर्व पाहतच राहिला. त्याला आपल्या घराच्या ऐवजी सुंदर उज्ज्वल असा प्रासाद दिसला. सुंदर उपवन, बगीचे सर्व त्या नगरीच्या आजूबाजूला दिसले. नगरीचा कायापालट झालेला होता. सर्वत्र मंगलवाद्य वाजत होती. आणि तो नगरीत शिरणार तोपर्यंत तिथे काही लोक वाजंत्री घेऊन त्याच्या स्वागताला तयार होते. त्यांनी तुतार्या, शंख, भेरी, टाळ, मृदंग इत्यादी मंगलवाद्याने सुदाम्याचं स्वागत केलं. आणि एक सुंदरशी अशी महालक्ष्मी सारखी स्त्री आली. ती पुढे आली. सुदाम्याने आपल्या किलकिल्या डोळ्याने पाहिलं. त्या स्त्रीच्या जवळ अनेक दुसऱ्या सुंदर आभूषण घातलेल्या दुसऱ्याही स्त्रिया होत्या. आणि त्या स्त्रिया सहित त्या स्त्रीने या सुदाम्याला ओवाळलं. भले पधारो, भरले पधारो, सुस्वागतम सुस्वागतम. त्याच्या पत्नीचंही रूप रंग सर्व बदललं. तिच्याही शरीरामध्ये अत्यंत दिव्य अशा महालक्ष्मीचा एकंदरीत रंग रूप तिला निर्माण झालं. ती साक्षात महालक्ष्मी दिसत होती. सुदाम्या भक्त होता म्हणून एक लक्षात ठेवा, आपला पती जर ईश्वर भक्त असेल, त्याला साथ दिली
तर तुम्ही सुद्धा महालक्ष्मी बनाल. चतुर्भुज रूप होऊन ठेले तुम्हालाही महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः ऋणरोगादी दारिद्र्यम नश्यन्तु मम सर्वदा. हे सर्व नष्ट होईल आणि फक्त सूर म्हणे साथ दे, दिवा म्हणे वाद दे, आणि उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. लक्ष्मी नारायण म्हणून संसार करा. खवखव करू नका, कटकटी करू नका. कटकटी म्हणजे साक्षात कली असतो, आहे त्यात समाधान माना. समाधान त्यांची इंद्रिये सकळ, जेने हा गोपाळ साठविला. ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा भगवान गोपाल कृष्ण त्याचा वास असेल तर त्यांचे दिवस बदलायला वेळ लागत नाही. ह्या भागवतातून आपण हे सगळे विचार घेतले पाहिजे. सारं नगर कायापालट झाल्यासारखं झालं. सुदामदेव घरात आले. घरात मऊ मऊ गाद्या, तक्के, चौऱ्या, पडदे हे शोभत होते. आणि तो विचार करतो की खरोखर आपण जन्मदारिद्र्य होतो. माणसाला जन्मदारिद्र्य असणं तो भाग वेगळा, प्रारब्धेची बरी. पण मनुष्याने काय असू नये? कर्मदरिद्री असू नये. दारिद्र्य हे वेगळं. सुदामा हा निर्धन होता. आता ते शब्द काही वेळेस एकत्र अर्थाने वापरले जातात, परंतु तो निर्धन होता पण दरिद्री नव्हता. दरिद्री ही मानसिकता असते, दारिद्र्य ही मानसिकता असते. रंतीदेवाची कथा आपल्याला भागवतातून तेच उपदेश करते. ती कथा हाच बोध देते, निर्धन असणं वेगळं आणि दरिद्री असणं वेगळं. तो विचार करतो, नूनं वैतय मम दुर्भगस्य शाश्वत दरिद्रस्य समृद्धी हेतु महाविभूते अवलोकितोऽन्यो नैनोपपद्येत यदुत्तमस्य. तो विचार करतोय, मी खरोखर जन्मापासून निर्धन होतो. आणि भाग्यहीन म्हणजे काय? भाग्याचे ते पाय, म्हणजे भाग्योदय म्हणजेच परमेश्वराचा मिलन होणे, परमेश्वराचं दर्शन, हाच भाग्योदय. परंतु आता मला जे काही वैभव मिळालेला आहे, संपत्ती मिळाली आहे, ही त्या खरोखर भगवंताचीच कृपा आहे, दुसरं काहीच नाही, असा सुदामदेव त्या ठिकाणी विचार करतो. सुदामदेव असा विचार करतायत, खरं पाहिलं तर मी काय नेलं होतं? मी फक्त मुठभर पोहे नेले होते. भगवंतासाठी मी मुठभर पोहे नेले आणि भगवंताने बदल्यात किती दिलं? अपार वैभव, अनंत वैभव त्या भगवंताने मला प्रदान केलेलं आहे. एक निश्चित. परंतु हे भगवंता, आम्ही प्रार्थना करतो, या वैभवामुळे तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू नये, अशी भगवंताजवळ या सुदाम्याची प्रार्थना आहे. भगवंताने दिलेलं हे कधीही सरत नाही आणि मनुष्याने दिलेलं हे कधीही कायम पुरत नाही. ते केव्हा ना केव्हा संपतं, पण परमात्म्याने दिलेलं हे कधीच संपत नाही. अनंत हस्ते देता कमलावराने किती घेशील रे दोकराने. आपले घेण्यासाठी हे दुबळी माझी झोळी, आपली झोळी दुबळी पडते, कारण तो
त्याचा स्वभाव आहे. म्हणून आपणही देण्याची प्रवृत्ती ठेवली पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात आपण घेत जावे. हा बोध या सुदाम्याच्या जीवनातून आपल्याला मिळतो आहे. म्हणून आपण काय मागणार भगवंताजवळ? तस्यैव मे सौहृद सख्य मैत्री दास्यम पुनर्जन्मनी जन्मनी स्यात् महानुभावेन गुणालयेन विसज्जत तत्पुरुष प्रसंग. त्याने जन्मोजन्मी त्या भगवंताचे प्रेम, त्याची सख्य मैत्री व त्याचीच सेवा आपल्याला मिळावी, हा एकमेव उद्देश या सुदाम्याने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि सुदाम्या भगवंताजवळ काय मागणार आहे? भगवंताजवळ काही मागत नाही. सुदाम्या फक्त मागतो, एची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा. तुझा विसर होता कामा नये. मला संपत्ती नको, न लगे मुक्तिधन संपदा संत संग देई सदा. मला सकल गुणाचा निवासस्थान जो आहे परमात्मा, त्याच्या चरणाची सेवा मला पाहिजे. तस्य वै देवदेवस्य हरैर्यज्ञपतो प्रभो ब्राह्मणा वैभवं दैवं न तेभ्यो विद्यते परम. खरोखर भगवान हा ब्राह्मणांचा सेवक आहे. हा परमात्मा ब्राह्मणांना आपलं दैवत मानतो व त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या दृष्टीने ब्राह्मणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. न तेभ्यो विद्यते परम. ब्राह्मणा प्रभो दैवम. दैवापेक्षा देवापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहे. म्हणून सुदाम्या म्हणतो, भगवंता मला जर जन्म दिला, ये घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा, सुख दुःखा नाही चाड आम्हा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. भगवंता तुझीच चरण सेवा, याची दान देगा देवा, याची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. न लगे धनमुक्ती संपदा, न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी. तुका मने गर्भवासी, सुखे घाला वे अम्मासी, गुण गाईन आवडी. भगवंताजवळ माहिती पाहिजे. सुदाम्याच्या चरित्रातून आम्हाला काय संदेश घ्यायचा आहे? आम्हाला जो संदेश घ्यायचा आहे आपल्याला, पहा सुदाम्या
गेला, मुठभर पोहे घेऊन गेला आणि भगवंताने तेवढं. मग आपण ते फक्त प्रतिकात्मक पोहे घेऊन जातो. एक लक्षात ठेवा, सुदाम्याने पोहे नेले तेही मागून नेलेले आहेत, घरात काही नव्हतं, मागून नेले आहे देवासाठी. मागताना लाज वाटू देऊ नये, हाही एक महत्वाचा भाग. त्याच्यासाठी मागतो आहोत, देवजोडे तरी करावा धर्म, देवाच्या प्राप्तीसाठी आहे. भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाणे, परंतु भगवंतासाठी मागितलं तर त्याच्यामध्ये त्याचा भक्तीचा हे दिसलं पाहिजे. स्वतःची जर ऐपत असेल तर आपणच द्या, मग नका मागत फिरू कोणाजवळ. आपली ऐपत असेल त्याप्रमाणे दान करा, हा एक संदेश महत्वाचा आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे दान करा. करोड रुपयाचा मालक आहे, 1 रुपया जर त्याने सत्यनारायणाच्या समोर ठेवला तर काही नाही, देवाला पत्रपुष्पम फलम तोयम. लोक काय म्हणते, लोक काय म्हणते, इतकंही निर्लज्जपणे राहता येत नाही आणि राहूही नाही, राहू नये. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दान दिलं पाहिजे, आपल्या ऐपतीप्रमाणे दान दिलं पाहिजे. चरणाची सेवा या सुदाम्याने मागितली आणि भगवंताने जे दिलं आहे त्याच्यात काय मोठं आहे असं कोणी म्हणेल काय? तो तर नवकोट नारायण आहे, हा दरिद्री नारायण होता. इथे एक लक्षात घ्या, देवाने सुद्धा आपलं मित्र ऋण फेडलेलं आहे, मित्र ऋण फेडलेला आहे. हा एक नवा संदेश भागवताने दिला. पहा, देवऋण आहे, पितृऋण आहे, मातृऋण आहे, आचार्य ऋण आहे, हे फेडले जातात. पण कुठे लिहिलं आहे का मित्र ऋण? मित्राचाही एक ऋण असतं, ते कुठे लिहिलेलं नाही आणि मित्र कधी मागणारही नाही. तुम्ही खरे मित्र असाल तर मित्र ऋणही फेडलं पाहिजे, मित्र ऋणही फेडलं पाहिजे. परमात्म्याने हे मित्र ऋण फेडलं आहे. भगवंत कोणाच्याही ऋणात राहू शकत नाही. भगवंत त्या असं त्या रामायणातून म्हणले, सुन मेरे भरत भाई कपी से हम उर नाही. इथे भगवान बोलतो. भरताला परिचय करून दिलाय भगवंतानी. सुन मेरे भरत भाई कपी से उरण हम नाही. या हनुमंताच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. भगवंताने काय दिले? आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवी तो. फक्त भगवंताने आलिंगन दिलं. सुदाम्याला भगवंताने फक्त आलिंगन दिलं. पण भगवंत सुद्धा मित्राच्या ऋणातून मुक्त होतो. शास्त्रात कुठे असं दिसत नाही. मित्र ऋण असतं एक आणि भगवंताने फेडलाय. हा संदेश भागवताने दिलेला आहे. याच्यासाठी ही सुदाम्याची कथा आहे. मित्र प्रेम कसं निरपेक्ष असावं आणि किती भगवान त्या मित्रामध्ये रमून गेले. प्रत्यक्ष महालक्ष्मीलाही त्यांनी बाजूला सारलं. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. धन्य आहे तो भगवान गोपाल कृष्ण.
आणि धन्य त्याचा तो प्रिय सखा सुदाम्याने म्हणून भगवंताला हात जोडले आणि प्रार्थना करू लागला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। नमो नारायण नमो नारायण नमो नारायण।